नमस्कार, कोल्हापुरी तर काय या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल, उन्हाळ्यामध्ये जरूर प्यावेत असे पदार्थ पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यातलाच पहिला प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे आंब्याचे पन्हे. चला तर अशा ह्या कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी एक कैरी घेतलेली आहे. आता ही कैरी जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यावरती जे काही धूळ घाण वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि त्याच्यावरचा जो चीक असतो तो देखील निघून जाण्यास मदत होईल. चला तर आता स्वच्छ कापडाने ते पुसून घ्यायचा, म्हणजे पूर्ण आंबा कोरडा करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला या आंब्याला काय करायचं, थोड्याफार खाच पाडून घ्यायच्या, म्हणजे एका चाकूच्या सहाय्याने खाच पाडून घ्यायची आहे. आता असं का करायचं, कारण आपला हा आंबा लवकर भाजला जाईल किंवा शिजला जाईल. जर तुम्ही हा आंबा शिजवून घेणार असाल तर कुकरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण हा शिजवून घेऊ शकतो, किंवा असं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही तो आंबा भाजून देखील घेऊ शकता. चला तर मी हा आंबा थोडासा भाजून घेणार आहे, कारण भाजल्याने ह्याची चव जी आहे ती दुपटीने वाढणार आहे. चला तर अशा पद्धतीने आपण एखादे कटर घेऊन आपण छान असा हा आंबा भाजून घ्यायचा आहे. उलटपालट करत राहायचं आणि ही जी कैरी आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे. आतपर्यंत पूर्ण भाजली गेली पाहिजे, अशा पद्धतीनं आपण ही कैरी जी आहे ती भाजली गेली पाहिजे. बघू शकता थोडासा त्याचा कलर चेंज झाला आहे, याचा अर्थ आता आंबा खूप मस्त असा भाजला गेलेला आहे, पाहू शकता. चला तर आता हा आंबा पूर्ण भाजला गेलेला आहे. आता आपण ह्याला खाली उतरून घेऊया आणि एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि वरती एक झाकण ठेवायचं. असं का करायचं, कारण जर असं केल्यानं, म्हणजे एखाद्या डिशमध्ये काढून जर ठेवलं आणि वरती एक झाकण ठेवलं तर काय होईल, आतल्या आत आणखीन आंबा शिजला जाईल आणि व्यवस्थित मऊसूत असं त्याचा गर देखील निघेल. बघू शकता मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं होतं. आता बघू शकता पूर्ण आंबा आता असा छान अगदी गरगरीत असा शिजला गेलेला आहे, म्हणजे भाजला गेलेला आहे. आता वरचं जे कवच असतं, म्हणजे जी साल असते ती पूर्ण भाजलेली साल जी आहे करपलेली ती पूर्ण काढून घ्यायची. अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं काढून घ्यायची आहे आणि आपल्याला तो फक्त जो गर आहे तो गर आपल्याला हवा आहे. आता काय करायचं, आंबा गरम आहे त्यामुळं आपण याचा जो गर काढण्यासाठी आपण चमच्याचा वापर करू शकतो आणि चमच्याने आपण पूर्ण हा गर काढून घ्यायचा आहे. बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पूर्ण गर काढून घ्यायचा. आता पूर्ण गर काढून घेतलेला आहे. आता काय करायचं, आपण हा जो गर आहे तो आपण एका वाटीने मोजून घेऊया. मोजून का घ्यायचं, कारण मोजल्याने काय होईल, आपल्याला गूळ किंवा साखर आपण टाकणार आहोत याचा अंदाज येईल, याकरता आपल्याला हा गर मोजून घ्यायचा आहे. म्हणजे 1 वाटी जर गर असेल तर 1 वाटी आपल्याला इथं गूळ वापरायचा आहे. बघू शकता इथं आता माझा 1 वाटी गर निघलेला आहे, त्यामुळे मी 1 वाटी इथं गूळ टाकणार आहे. जेवढा गर तेवढाच आपल्याला गूळ वापरायचा आहे, हे मात्र प्रमाण लक्षात ठेवा. चला तर हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते एकत्र करून घ्यायचे, म्हणजे एकजीव करून घ्यायचे. आता एकत्र करताना तुम्ही पाहू शकता अजिबात हे काही एकत्र होत नाही. त्यामुळे काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवून घेतलं की लगेचच त्याचा पूर्ण अशी पेस्ट बनते आणि हीच पेस्ट म्हणजे आपलं हे कैरीचं पन्हं आहे. बघू शकता पूर्ण छान अशी ही पेस्ट बनलेली आहे. यामध्ये काही पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही, फक्त आंब्याचा गर आणि गूळ आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. मस्त असं आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता काय करायचं, एका डिशमध्ये काढून घ्यायचं. आपल्याला यामध्ये आणखीन काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. चला तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत, सर्वप्रथम आपण यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकूया. चवीपुरतं मीठ टाकूया आणि त्यानंतर वेलदोडीची किंवा आपण जायफळची पूड पण यामध्ये ॲड करू शकतो. आता गूळ आहे त्यामुळे जायफळची पूड नक्कीच टाका. चला तर त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया आणि सगळं एकजीव करून घेऊया. आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही काळं मीठ पण वापरू शकता, कारण टिकण्यासाठी मदत होतं. चांगला हा जो कैरीचा पन्हा आहे ते चांगलं तुमचा पूर्ण उन्हाळा संपूपर्यंत तुम्ही हे वापरू शकता. अगदी चमचाभर एका ग्लासमध्ये टाकायचं आणि मस्त पाणी गार माठामधलं टाकायचं आणि हे कैरीचं पन्हं तयार करून घ्यायचं. चला तर आता आपण कैरीचं पन्हं बनवलेलं आहे. आता आपण मस्त माठातलं पाणी ग्लास भरून घेऊया. एका ग्लासच्या पन्ह्यासाठी आपल्याला इथं पाहिजे आहे 1 चमचा, हे मिश्रण पुरेसं आहे. 1 चमचा मिश्रण एका ग्लासमध्ये टाकायचं आणि त्यानंतर वरून पाणी टाकायचं थंडगार माठातलं आणि तयार आहे हे आपलं थंडगार पन्हं. चला तर वरून थोडंसं डेकोरेशनसाठी आपण केशर वापरूया आणि त्यानंतर आपण प्रकार दुसरा पाहूया, तो म्हणजे आंब्याचे आमरस.
चला तर आंब्याचे आमरस तर सगळेजणच बनवतात, पण आज आपण इथं आमरस बनवणार आहे तो अजिबात मिक्सरचा वापर न करता. चला तर इथं मी घेतलेले आहेत 1 किलो प्रमाणामध्ये आपण इथं आंबे घेतलेले आहेत. आंबे छान असे रसरशीत आणि गोड असे आंबे घ्यायचे, अगदी फ्रेश असतात ते आंबे घ्यायचे आहेत. आता हे आंबे काय करूया, थोडेसे आपण हे आंबे भिजायला ठेवूया. म्हणजे काय होईल, असं केल्याने झाले की त्यातला जो घाण, धूळ जी आहे ती निघून जाईल आणि त्यानंतर त्यामधला आपल्याला जो चीक असतो तो चीक देखील निघण्यासाठी मदत होईल. आता मी थोड्या वेळासाठी पाण्यात भिजायला टाकलं होतं. आता बघू शकता पूर्ण आपण यातली चीक वगैरे काढून घेतलेला आहे. आता काय करायचं, पाण्यामध्ये बाजूला काढायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण हा जो आंबा आहे तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी अर्धे अर्धे असे जे भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर एक डिश घ्यायचं आणि डिशमध्ये ही जी चाळण आहे, आपण म्हणतो त्याला पुरण कटण म्हणतो, ते पुरण कटण घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती असा आंबा हा अर्धा ठेवायचा आणि गोल गोल फक्त हातानं फिरवत राहायचं. असं केल्यानं काय होईल, आंब्याचा रस जो आहे म्हणजे जो गर आहे तो पूर्ण निघण्यासाठी मदत होईल आणि झटकीपट होईल. अजिबात पसारा वगैरे होत नाही किंवा भांड्याचाही पसारा होत नाही आणि जेवढं मिक्सरला वेळ लागतो आपल्याला फिरवून सगळं गर काढून घ्यायला, तेवढा वेळही देखील लागत नाही. अगदी पटापट आपलं हे काम होऊन जातं. त्यामुळं असा वापर तर नक्कीच करायचा. मिक्सरचा वापर अजिबात करायचा नाही. मिक्सरचा वापर केल्याने काय होतं, आपण जो आमरस बनवतो तो पूर्ण दिवसभर व्यवस्थित फ्रेश राहत नाही, तो काळा पडतो. पण असं केल्याने तुमचा जो काही आमरस बनणार आहे तो अजिबात काळा पडणार नाही. आणि मेन म्हणजे आपण आमरस बनवताना चिनी मातीचे भांडं किंवा काचेचंच भांडं वापरायचं. याने काय होतं, अजिबात आपला आमरस काळा पडत नाही. चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळे काय करूया, आपण हा आंबा जो आहे तो पूर्ण या चाळणीमधनं फिरवून घ्यायचा आहे, त्याचा गर पूर्ण काढून घ्यायचा आहे. बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते, याच पद्धतीने आपण सगळा हा गर काढून घ्यायचा आहे. आता बघू शकता व्यवस्थित असं एकदम चमचा हलवून दाखवते मी तुम्हाला. अगदी व्यवस्थित एकसंग असा हा गर पूर्ण निघलेला आहे. बघू शकता अजिबात कुठे गाठी गुठळ्या काही झालेल्या नाही किंवा आंब्याचा एखादा त्याच्यामध्ये कण देखील राहिलेला नाही. अगदी व्यवस्थित एकसारखा हा रस पडलेला आहे. उरलेलं आपलं जे साल होती आणि कुई होती त्याला देखील लागलेलं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. 1 वाटी पाणी पुरेसं आहे, तेवढंच पाणी घालून मी हे सगळं मिश्रण तयार केलेलं आहे. आता बघू शकता अतिशय सुंदर असा हा आंब्याचा रस निघालेला आहे. आता यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहोत. मी आता इथं अर्धी वाटीला थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता. आता यामध्ये टाकायचं आणि पूर्ण एकसारखं हलवून घ्यायचं. म्हणजे चमच्यानं हलवलं की पूर्ण गूळ विरघळून जातो आणि त्यानंतर आता गूळ घातलेला आहे त्यामुळे आपण जायफळची पूड टाकूया किंवा वेलदोड्याची पूड देखील टाकली तरी चालेल. चला तर त्यानंतर यामध्ये दूध देखील वापरू शकता, कारण मी तर इथं अजिबात दूध वगैरे काही वापरत नाही. ओरिजिनल असा हा आपला आंब्याचा रस निघालेला आहे. यावरती जरी गोड पदार्थ असला हा, तरी आपण यामध्ये चवीपुरतं नमक टाकूया. अगदी किंचितचं नमक टाकायचं, जायफळ किसून टाकूया आणि मस्त असा आपला हा आमरस तर इथं तयार झालेला आहे. छोट्या मोठ्या टिप्ससहित आपण ही रेसिपी घेऊन आलेलो आहोत. तर इथं जी रेसिपी आपण ही आमरसची बनवलेली आहे ती काचेच्याच भांड्यात बनवा किंवा चिनी मातीच्या भांड्यात बनवा. अजिबात दिवसभर काळा पडणार नाही. फ्रेश असाच आणि आहे असाच कलर दिवसभर आपला ह्या आमरसचा राहील. ही मात्र टीप जरूर लक्षात ठेवा. चला तर इथं आमरस बनवून झालेलं आहे. मस्त असं हे फ्रीजला ठेवलात आणि छान असं दुपारच्या वेळेस असं ग्लास भरून असं जर तुम्ही सर्व केलात तर अतिशय सुंदर अशी याची टेस्ट पोळीबरोबर खा किंवा पुरीबरोबर खा. चला तर आता त्यातलाच प्रकार आपण तिसरा पाहूया, तो म्हणजे थंडगार ताक मठ्ठा. वाव, अतिशय सुंदर अशी ही रेसिपी. तर चला तर हे जे ताकाचे प्रकार पाहण्या अगोदर आपण ताकाचा मसाला पहिल्यांदा करून घेऊया. त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये 2 चमचे मी इथं मोठे 2 चमचे घ्यायचे आहेत जिरे छान असे उलटपालट करायचे. त्यानंतर लगेचच त्यामध्ये धने टाकायचे. धने देखील 2 चमचे मी इथे टाकलेले आहेत. ते देखील छान असे परतवून घ्यायचे. लगेचच आपण ओवा टाकायचा आहे. ओवा देखील 2 चमचे टाकलेला आहे आणि त्यानंतर टाकणार आहे ते म्हणजे मिरे. आता मिरं आपण जास्त वापरायचे नाहीत, अगदी अर्धा चमचाच आपण फक्त मिरे वापरणार आहोत. बाकीचे जे काही पदार्थ तुम्ही मसाल्याचे वापरणार आहात ते सगळे एकसारखे घेतले तरी चालतात, म्हणजे
एक समान म्हणजे एक माप घेतलं तर चालतं, पण मिरे मात्र अगदी कमी प्रमाणात घ्यायचं आहे. आणि हे सगळे मसाले काय करायचे, छान असे अगदी खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अजिबात करपवायचं वगैरे नाही. छान आता मस्त असे मसाले भाजले गेलेले आहेत. आता एका ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याची छान अशी पावडर बनवून घ्यायची. आता बघू शकता पूर्ण हे थंड झालेले आहेत मसाले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि छान अशी याची पावडर बनवून घेऊया. कमी जास्त मोडवरती आपण हा मिक्सर ठेवायचा आणि बारीक करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये बारीक करण्याच्या अगोदर यामध्ये काळं मीठ 2 चमचे, 2 चमचे हिंग टाकायचं आहे. साधं मीठ पण आपण यामध्ये वापरणार आहोत. साधं मीठ पण 1-2 चमचे टाकू शकता. हिंग 2 चमचे टाकायचं आहे जरूर. आणि त्यानंतर ह्याची पावडर बनवून घ्यायची. मस्त अशी ह्याची पावडर बनवून घेतली की बघू शकता अतिशय सुंदर असा हा मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही पूर्ण उन्हाळाभर वापरू शकता, कारण भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते. फक्त 1 चमचा मसाला टाकलात आणि ताक ओतलत की मस्त असं आपलं हे मसाले ताक तयार होतं. इथं तुम्ही पाहू शकता मसाले ताक आपलं बनलेलं आहे. अगदी एकदा बनवून ठेवा आणि पूर्ण उन्हाळाभर खा असा हा पदार्थ आहे. चला तर आता इथं आपण मसाला तर बनवून घेतलेला आहे. आता ताक बनवूया. इथं मी हे रात्रीच लावलेलं दही होतं. अगदी ताजं फ्रेश दही घ्यायचं. आता हे दही काय करूया, आपण छान असं फिरवून घेऊया, म्हणजे रवीच्या साह्यानं आपण याचं ताक बनवून घेऊया. एका भांड्यामध्ये हे एका भांड्यामध्ये हे दही काढून घ्यायचं आहे. आणि रवीच्या साह्याने आता 1 वाटी आपल्या इथं दही जर असेल तर 2 ग्लास इथं पाणी घालायचं, म्हणजे 2 ग्लास आपले ताक बनवून तयार होतं. आता इथं 1 वाटी दही घेतलेलं आहे, त्यामुळे 2 ग्लास मी इथं पाणी ओतून छान असं हे याचं काय करूया, ताक बनवून घेऊया. आता ताक बनवून घेतलेलं आहे, पूर्ण रवीनं फिरवून घ्यायचं आणि त्याचं छान असं ताक बनलेलं आहे. आता ह्या ताकामध्ये आपण मसाला टाकायचा. आता 1 ग्लास मी पहिल्यांदा काय करते, 1 चमचाभर 1 ग्लास घेते आणि त्या ग्लासमध्ये 1 चमचाभर मसाला टाकते, जो आपण ताकाचा मसाला बनवलेला आहे तो. ताकामध्ये फक्त 1 चमचा मसाला टाकायचा आहे आणि वरून काय करायचं, हा मसाला टाकायचा. चला तर मसाले ताक बनवण्यासाठी इथं 1 ग्लास घ्यायचा. ग्लासमध्ये 1 चमचा मसाला टाकायचा आणि त्यानंतर जे आपण हे तर ताक बनवलेलं आहे ते ताक टाकायचं. चवीपुरतं मीठ टाका, थोडंसं साखर टाकायची आणि त्यानंतर हे जे ताक बनवलेलं आहे ते ताक ओतायचं आणि बघू शकता अतिशय भन्नाट चवीचं हे मसाले ताक इथं रेडी झालेलं आहे. हे ताक जे आहे ते मठातलं पाणी वापरायचं. अतिशय सुंदर असं आणि थंडगार पेय हे इथं आपलं तयार झालेलं आहे. चला तर आता त्यानंतर थंडगार मठ्ठा बनवूया. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता 1 वाटी मी इथं पुन्हा एकदा हे दही घेतलेलं आहे. मिक्सरचं भांड्यामध्ये हे दही काढायचं. 2 मिरच्या टाका किंवा चवीपुरतं म्हणजे तिखटानुसार टाकू शकता. लसूण पाकळ्या टाकायचे आहेत. 1 चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर काळं मीठ अर्धा चमचा हिंग, साधं मीठ देखील अर्धा चमचा टाकायचं आहे आणि 1 चमचा साखर टाकायची आहे. कोथिंबीर टाकायची आणि पूर्ण हे मस्त काय करायचं, म्हणजे यामध्ये 1 ग्लास पाणी होता, केवढं दही आहे त्यानुसार आपण पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं. बघू शकता अतिशय सुंदर असा हा मठ्ठा इथं आपल्याला बनवून तयार झालेला आहे. जसा लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसंच सेम याची टेस्ट होणार आहे. अतिशय सुंदर. आणि जे काही मी पदार्थ इथे दाखवले आहेत ते सगळे उन्हाळा स्पेशल पदार्थ आहेत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर असे हे जरूर आपण हे सर्व करायला हवेत, कारण थंडगार पेय असे हे आपल्याला उष्णता कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये तर असे हे पदार्थ तर जरूर बनवून प्यावेत, कारण आपल्याला शरीरासाठी हे उपयुक्त आहेत, याची गरज आहे. त्यामुळं असे हे पदार्थ नक्की बनवा आणि नक्की करून प्या. चला तर हे सगळ्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका.